नागपुर शहर पुलिस द्वारा ऑपरेशन थंडर के अंतर्गत पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल के नेतृत्व में रविवार 25 जनवरी 2026 को टाइगर रन 2026 नामक भव्य जन जागरूकता कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। इस वर्ष कार्यक्रम का मुख्य संदेश रन फ्रॉम ड्रग्स रन टूवर्ड्स लाइफ रखा गया है, जिसका उद्देश्य समाज को सुरक्षित और नशा मुक्त भविष्य की ओर प्रेरित करना है। गत वर्ष आयोजित टाइगर रन में 15,000 से अधिक नागरिकों ने उत्साहपूर्वक सहभागिता की थी। सभी आयु वर्गों की भागीदारी से पुलिस और नागरिकों के बीच संबंध और अधिक मजबूत हुए। इस सकारात्मक प्रतिसाद को देखते हुए वर्ष 2026 में इस कार्यक्रम को और व्यापक तथा प्रभावी स्वरूप देने का निर्णय लिया गया है। टाइगर रन 2026 में 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर और 21 किलोमीटर की दौड़ श्रेणियां रखी गई है, ताकि नवोदित धावकों, फिटनेस प्रेमियों और अनुभवी रनर्स सभी को भाग लेने का अवसर मिल सके। पुरुषों और महिलाओं के लिए अलग अलग वर्ग में यह प्रतियोगिताएं होगी। इसके अलावा 16 से 25 वर्ष, 25 से 40 वर्ष, 40 से 60 वर्ष और 60 वर्ष से अधिक आयु के वर्गों के अनुसार प्रतियोगिताएं आयोजित की जाएगी। प्रतियोगिताओं में कुल 6 लाख रुपए तक के आकर्षक पुरस्कार रखे गए हैं। प्रत्येक दूरी और आयु वर्ग के विजेताओं को नकद पुरस्कार, मेडल और प्रमाण पत्र प्रदान किए जाएंगे। साथ ही सभी प्रतियोगिताओं को सहभागिता प्रमाण पत्र और स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया जाएगा। यह कार्यक्रम 25 जनवरी 2026 को शिवाजी स्टेडियम, पुलिस मुख्यालय, काटोल रोड, नागपुर में आयोजित होगा। ऑफलाइन पंजीकरण नजदीकी पुलिस थानों में किया जा सकता है, जबकि ऑनलाइन पंजीकरण और विस्तृत जानकारी के लिए प्रतिभागी tigerrun.in वेबसाइट पर विजिट कर सकते हैं। उपस्थित सर्व पत्रकार बंधू, मीडियाचे सर्व रिप्रेझेंटेटिव्स, माझे सर्व सहकारी अधिकारी, जॉईंट CP साहेब, आमचे ॲडिशनल CPs, DCPs, आम्ही पोलीस दलातर्फे आपला खूप खूप स्वागत आणि धन्यवाद करतो। मागची वर्षी पहिला एडिशन आपले टायगर रनचा झाला होता, ज्याच्यात जवळपास 15,000 लोकांनी पार्टिसिपेट केला होता आणि त्याच्यामुळे एक पोलिसांमध्ये आणि पब्लिकमध्ये एक वेगळी चांगली पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होती की हे जे आहे दरवर्षी आपण हे केलं पाहिजे। आपण ह्या वर्षीही 25 जानेवारीला हा जे सेकंड एडिशन टायगर रनच्या इथे आणतो आहे। याच्यात 4 वेगवेगळे प्रकारचे रन्स राहतील, म्हणजे एक 3 किलोमीटर्स राहतील, दुसरा 5 किलोमीटर, तिसरा 10 किलोमीटर आणि चौथा 21 किलोमीटर आहे। आणि हे जे आहे 25 तारीखला सकाळी जे सुरू होणार आहे, सकाळी 5 वाजता आणि त्याच्यानंतर 15 मिनिटानंतर जे आहे 10 किलोमीटर आणि नंतर त्याच्या बाकीचे जे 5 आणि 3 किलोमीटर्स आहेत त्याच्या वेळ ही त्याच्यात दिलेला आहे। आणि ते याचे जे बिब आहे, बिब देणार आहे आपण नंबर, त्याच्यात जे टायमिंगसाठी जे चिप असतात ती 10 आणि 21 किलोमीटरला आम्ही देणार आहे। प्राईज मनी पण याच्यात मोठी आपण ठेवलेली आहे, त्याच्यात जे आहे जवळपास 8 लाख प्लस जे आहे त्याच्यात आपण हे ठेवलेली आहे प्राईज मनी। आणि याशिवाय जे आहे आपले 8 लाख आणि 38,000 याच्यात आपण प्राईज मनी ठेवलेली आहे। आणि जे आपण हे जे ऑनलाईन जे पोर्टल तयार केलेलं आहे तो आहे www.tigerrun.in। याच्यावर ऑनलाईन जे लोक आहे ते रजिस्टर करू शकतात। ऑफलाईनची सुविधा पण आपण दिलेली आहे, काही शाळाची मुले असतात त्यांना जमत नाही किंवा इतर जे आहे त्यांच्यासाठी आपण ऑफलाईनची सुविधाही केलेली आहे। हे जे आहे जो मुख्य उद्देश आहे ते त्याच्यात 2-3 आहे, परंतु जे ड्रग्सचे विरुद्ध आपण काम करतो आहे आणि संपूर्ण देशामध्ये पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून हे चालू आहे की वी शुड मेक इंडिया ड्रग फ्री। आणि आपण या शहरामध्ये याच्या विरुद्ध ऑपरेशन थंडर जे चालू केलेलं आहे आणि त्याच्या भरपूर मोठा यश पण मिळालेलं आहे। हे आपण पुढे घेऊन जातो आहे आणि याच्यामध्ये आपण कसे एक सक्षम ड्रग फ्री सोसायटी उभी करू शकतोय त्याची गरज आहे।
त्याच्यासाठी आपण काम करतोय आणि याचा एक मुख्य उद्देश हे राहील. याशिवाय जे आहे हेल्थ इज मोर दॅन वेल्थ याच्यासाठीही आपला एक मुख्य इश्यू आहे. आणि आपण सगळे म्हणजे मुलीच नव्हे तर कोण समाज एक फिजिकली फिट राहायला पाहिजे, मेंटली फिट राहायला पाहिजे आणि स्पिरिच्युअली फिट राहायला पाहिजे. आणि याच्यासाठीही एक मोठा संदेश याची मार्फतीने जाणार आहे. याच्यात आपण सगळ्यांना विनंती करतो आहे की आपण संपूर्ण परिवारासोबत तुम्ही याच्यात पार्टिसिपेट करा. म्हणजे संपूर्ण परिवार म्हणजे आई वडील किंवा त्याचे आजोबा वगैरे ते आले आणि मुलांसोबत ज्यावेळेस धावतील तर एक वेगळा संदेश सर्वांसाठी जाईल. याच्यासाठी आपण वेगवेगळे शाळा जे आहेत त्यांनाही आपण इन्व्हॉल्व करतो आहे. ते जे शाळा आहे आत्तापासून आमच्याकडे भरपूर आलेले आहे की साहेब आम्हाला पण याच्यात पार्टिसिपेट करायचे आहे. म्हणजे त्यांच्या बँड राहील, मग ते एक बँड त्यांच्या राहील. आणि ह्याच्यात जे आहे एक वॉटर स्टेशन्स वगैरे दर 2 किलोमीटरवर वॉटर स्टेशन राहील आणि दर 2 किलोमीटरवर आपला जे बँड्स आहे शाळाचे ते राहतील आणि त्यांच्या पार्टिसिपेशन याच्यात राहील आणि त्याच्या मार्फतीने पण हे होतील की भाई आम्ही याचा भाग आहे. लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बंबडवार, नागपुर.